आज संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत। या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेऊच, पण पुढच्या राजकारणात आजच्या दिवसानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला महाराष्ट्रात कशी पाहायला मिळू शकते हे देखील जाणून घेऊया। म्हणजे माझा रोग कुठे आहे हे तुम्हाला कळलंच असेल। अगदी संपूर्ण विषय सुरुवातीलाच मी सांगत नाही, टप्प्याटप्प्याने सगळं जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर आपल्याला माहिती आहे, सध्या उद्धव ठाकरेंनी राम मंदिर चोरी प्रकरणाला घेऊन राम रक्षा आंदोलन उभारलंय। शिवाय उद्धव ठाकरेंनी दिपके आणि वांगचुक यांनी शिक्षण क्षेत्रातील उभारलेल्या आंदोलनाला घेऊन देखील पाठिंबा दिलेला आहे। कालच जी घडामोड दिल्लीत झाली आहे त्यानंतर ठाकरेंसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, कारण दिल्लीतल्या कारनाम्यांना घेऊन आज सरकारवर ताशेरे ओढण्यासाठी आयती संधी स्वतः केंद्र सरकारने ठाकरेंच्या भगव्या झोळीत आणून दिलेली आहे। आता या सगळ्यात पाहायचं झालं तर राज ठाकरेंनी या मुद्द्याला घेऊन, सेम मुद्द्याला घेऊन कुठेच स्वतःहून आंदोलन वगैरे केलेलं नाहीये, पण सातत्याने त्यांनी राम मंदिर चोरी, वांगचुक यांचं उपोषण आणि नीट परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात त्यांच्या भाषणात आणि लेखातून सरकारवर जबरदस्त ताशेरे ओढलेले आहेत। एकूण पाहायचं झालं तर दोन्ही ठाकरे बंधूंची भूमिका ही या सर्व मुद्द्यावर एकच आणि सारखी पाहायला मिळते। आज संजय राऊत जे राज ठाकरेंची भेट का घेत आहेत यावर आपण जाणून घ्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे, 5 जुलै 2025 रोजी मुंबईत वरळी डोम येथे आवाज मराठीचा या विजयी मेळाव्या रॅलीमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी तब्बल 20 वर्षानंतर प्रथम एकत्र येत व्यासपीठावरती भेट घेतली होती। म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही आपल्याला त्या व्यासपीठावरती 2 दशकानंतर पाहायला मिळाले आणि भाजप सरकार विरोधात आंदोलनात्मक कार्यक्रम तिकडे झाला। महाराष्ट्र सरकारने हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीचा निर्णय घेतल्याच्या विरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि नंतर सरकारने तो निर्णय मागे घेतल्याने तो विजयी मेळावा झाला। त्यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली, हस्तांदोलन केलं आणि संयुक्त भाषणे देखील केली। तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आणि महाराष्ट्र तसेच मराठी मुद्द्यावर एकत्र राहण्याची त्यांनी ग्वाही देखील दिली। राज ठाकरे देखील तेव्हा म्हणाले होते, बाळासाहेबांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं। म्हणजे 2 भावांना एकत्र आणण्याबाबत एकूण त्यांचं हे वक्तव्य होतं। त्यानंतर दोन्ही बंधूंनी दुबार मतदारांचा मुद्दा घेऊन इंडिया आघाडी बरोबर आंदोलन केलं। मग काही मेळावे एकत्र घेतले आणि मुंबईच्या निवडणुका झाल्यानंतर फक्त कौटुंबिक कार्यक्रम जसे लग्न, साखरपुडा, वाढदिवस आणि सणावाराला त्यानंतर भेटी झाल्या 2 बंधूंच्या। आज जेव्हा ठाकरेंनी दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केलं होतं, जे त्यांचं पहिलं आंदोलन होतं काही दिवसांपूर्वीचं, तिकडे राज ठाकरे येतील का असे बरेच जण प्रश्न उपस्थित करत होते, कारण राज ठाकरेंचं घर हे हाकेच्या अंतरावर, विषय मुद्दा देखील समान, राज येतील अशी सर्वांची अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही। कालच अमित ठाकरे हे जंतर मंतरला जाऊन दिपके यांची देखील भेट घेऊन आले। म्हणजे इकडे देखील मनसे आणि शिवसेनेचा मुद्दा हा समान आहे, फक्त वेगवेगळ्या भूमिका, हे वेगवेगळे क्षण जे आहेत ते आंदोलनामध्ये जाऊन पाठिंबा देऊन ते त्यांचे व्यक्त करतात। याशिवाय सोशल मीडियावर रामरक्षा आंदोलन बाबतीत आणि कालच्या घटनेबाबतीत राज यांनी भाजपवर जब्बर टीका केलेली आहे। मग असं असताना देखील जर आजच्या आंदोलनात 2 बंधू एकत्र दिसले नाही आणि आंदोलन ते देखील राज ठाकरेंच्या घराजवळ असताना, म्हणजे वांगचुक यांना पाठिंबा देण्याचं जे आंदोलन आज उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेने जिथे मीनाताई यांचा पुतळा आहे तिकडे उभारलेला आहे, दादरमध्ये उभारलेला आहे, तिकडे घराजवळ असताना हे आंदोलन पुन्हा एकदा त्यांचं एकत्र येण्यावरती मग टीका होऊ शकतात जर राज ठाकरे तिकडे गेले नाही तर। म्हणजे राजकारणापुरता हा सगळा केलेला खेळ होता का 2 बंधू एकत्र येण्याचा, असे प्रश्न उपस्थित केले जातील। आज दोन्ही बंधूंचा भाजप विरोध हा समान धागा आहे। दोन्ही बंधू या आधीही एकत्र आलेले आहेत आणि आता तर आयती संधी 2 बंधूंना या सरकारनेच आणून दिलेली आहे। तर त्याचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी तसेच देश आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी 2 बंधू एकत्र आले होते आणि येत राहील हे पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी आजची राऊत यांची आंदोलनापूर्वीची भेट ही महत्त्वाची आहे। चर्चा अशीच आहे, आज राऊत राज ठाकरे यांना आंदोलनात येण्याचं आमंत्रण देतील, त्यांना येण्यासाठी आग्रह करतील आणि यापुढचे कार्यक्रम आपण एकत्र केले पाहिजेत अशी विनंती करतील। आणि आज जर ठाकरे एकत्र आले तर 2029च्या दृष्टीने पुढची राजकीय वाटचाल ही दोन्ही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राचं राजकारण आणि ठाकरे बंधू म्हणजे 2 भाई दोनो तबाही आहेत। त्यामुळे जर ते एकत्र येत आहेत तर राजकारणाची दिशा ही कशी असेल
तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.